नमस्कार आणि हाय हॅलो, मी श्रिया तुमचं स्वागत करते माझ्या शोमध्ये म्हणजेच चाय विथ गप्पामध्ये. लॉकडाऊन पडल्यावर काय करावं प्रत्येकाचा मोठा प्रश्न होता, पण त्यातीलच काही क्रिएटिव्ह लोकांनी त्या वेळेचा सदुपयोग केला. आज अशाच एका व्यक्तींना आपण भेटत आहोत. आज आपण आपल्या शोमध्ये भेटत आहोत बसवंत विठाबाई बाबाराव यांना भेटत आहोत, की जे पर्यावरण शिक्षण केंद्र पुणे इथं काम करतात. हरितदृष्टी नावाचं त्यांनी सुंदरसं पुस्तक लिहिलं आहे, ते नक्की वाचा. आणि त्याशिवाय त्यांनी सृजन लर्निंग सेंटर याची सुरुवात केली. मला असं वाटतं सृजन लर्निंग सेंटर म्हणजेच माणसाला माणसाशी जोडणारं एक साहित्य. मला बसवंत सरांची एक खासियत इथं सांगायला वाटते की ग्रामीण भागात नवीन स्वतःची ओळख निर्माण करणं ही खरंच खायची गोष्ट नाही, आणि बसवंत सरांनी ती उत्तमरित्या आणि छान पद्धतीने पार पाडले. त्यामुळं जर तुम्हाला असं वाटत होतं की अरे मी गावात आलो, मी काही करू शकत नाही, त्यामुळे ही त्यांची जर्नी नक्की ऐका आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते. नमस्कार आणि हाय हॅलो, मी श्रिया तुमचं स्वागत करते माझ्या शोमध्ये म्हणजेच चाय विथ गप्पामध्ये. आज आपण एका खूप वेगळ्या व्यक्तींना भेटत आहोत की जे एक लेखकही आहेत, एक मोठे कम्युनिस्टचा ते विचारश्रेणीचेही आहेत, किंवा सारख्या एक NGOच्या ठिकाणी ते कार्यरतही आहेत. अशा सगळ्या अनेक गोष्टी त्यांच्यासोबत आज आपण गप्पा मारून समजून घ्यायच्यात. त्यामुळे आता मी वेळ न जास्त घालवता त्यांच्याशी त्या गप्पा मारायला सुरुवात करते. तर आज आपण आपल्या शोमध्ये भेटवत आहोत बसवंत विठाबाई बाबाराव यांनाच भेटत आहोत. तर आज त्यांच्याशी मस्त सगळ्या गप्पा मारायच्यात. सर, मनापासून वेलकम तुमचं माझ्या शोमध्ये चाय विथ गप्पामध्ये. आता मस्त आपण गप्पांना सुरुवात करायची, तर मी असं जास्त आपण वेळ रडवता सुरू करते. सर, तुम्ही तशा ग्रामीण बॅकग्राऊंडमधले किंवा गावात वाढलेले आज शहरासारख्या ठिकाणी येता, तर एका त्या ग्रामीण मुलासाठी किंवा त्या जुन्या बसवंतसाठी ती गोष्ट फार कठीण होती का? हां, खरं आहे तू म्हणते तसं, की पहिल्यांदा जेव्हा मी पुण्यात आलोय, हे साधारणतः 2005चा काळ असेल. तेव्हा पुण्यात आल्यानंतर एक भीती शहराची होती. म्हणजे ओव्हरऑल एक शहर म्हणूनच भीती होती. त्यातल्या त्यात पुणे म्हणल्यानंतर त्याच्याबद्दलच्या गोष्टी आमच्या शिक्षकांकडून वगैरे ऐकलेल्या होत्या. तर पुणे कसं आहे, पुण्यातली लोकं कशी आहेत, त्याच्याबद्दल थोडा एक अंदाज होता. त्याच्याबद्दल मग आल्यानंतर एक दडपण होतं की आपल्याला आपण राहू शकणार का, टिकणार का शहरांमध्ये, का शहर आपल्याला लोटून देईल बाहेर, ही भीती होती. मात्र काही शिक्षक, आमची मित्र काही आधी आलेली इथली, त्यांनी थोडंफार मदत केली राहायला वगैरे. मग त्यामुळं थोडं सहज गेलं. मात्र त्या अर्थानं ती जी मित्र आहेत आमची सुरुवातीला शिकायला आलेली लातूर भागातून, विवेक घोटाळे म्हणून आमचे एक मित्रांचे मित्र म्हणून आता नंतर मग आमचे ती खूप जवळचे मित्र बनले. त्यांनी खूप मदत केली. सुधाकर जाधव म्हणून आमचे एक मित्र होते, त्यांनी आधी राहिलेले होते इथं हॉस्टेलमध्ये वगैरे, त्यांनी पण मदत केली बऱ्यापैकी. मग त्यातून थोडं ते हलकं गेलं. मात्र एक शहर म्हणून दडपण नेहमी आजपर्यंतही अजून राहिलेलंच आहे मनात. ते इतके दिवस पुण्यात राहून, हो बरोबर आहे, इतके दिवस राहून सुद्धा ते गावांबद्दलचं शहरी मानसिकता जी आहे तो अजून अनुभवाला अजूनमधून येतच असतो. कारण अनेकदा हे एका अर्थानं ज्ञानाचं पण राजकारण असतं की तुम्ही गावाकडच्या गोष्टी काही घेऊन आलेले आहात, तर त्यामध्ये तुमच्या ज्या काही गोष्टी आहेत तुम्हाला येत असलेल्या किंवा तुम्ही शिकलेल्या गावाकडच्या, तर त्या गोष्टीला इथं महत्त्व नसतं. तसं म्हणजे आता तुम्हाला तिथं चांगल्या पोहता येत असेल किंवा झाडांची माहिती असेल, झाडांच्या पशुपक्ष्यांच्या नात्याबद्दलची माहिती असेल तुम्हाला, तर त्या सगळ्या ज्ञानाला इथं तेवढं महत्त्व नसतं. इथं तुम्हाला 4-5 झाडांची चांगली नावं सांगता येतात का, बॉटनिकल नावं सांगता येतील का, त्याला जास्त महत्त्व असतं. त्यामुळं तो एक
अजूनपर्यंतचा संघर्ष चालूच असतो, गाव आणि शहराचा तो आहेच. आणि मला असं वाटतंय इथं प्रॅक्टिकल नॉलेज पेक्षा थेरॉटिकली शास्त्रीय शुद्ध जे असतं प्रमाण त्याला जास्त महत्व आहे असं वाटतं कधी कधी. प्रत्येकाच्या म्हणजे आज आपण पुण्यात असतो तर प्रत्येक गोष्टीतनं ते जाणवत राहतं की आपले जे तेच शब्द असतात पण नाही आमच्या भाषेत असं बोलतात. हा जो एक पॉइंट खूप महत्वाचा असतो. सर पुढचा असा एक माझा प्रश्न आहे की तुम्ही सृजन लर्निंग सेंटर याची सुरुवात केली तर ती संकल्पना काय आहे? ती सृजन लर्निंग सेंटर म्हणजे हे बेसिकली मी जेव्हा लॉकडाऊनमध्ये गावी गेलो होतो तर गावी गेल्यानंतर मुलं एकत्र खेळत आहेत सगळी आणि त्यांचं एकत्र येण्यावरती तसं काही बंधन नाहीत. मात्र एक व्यवस्था म्हणून शाळा बंद होत्या त्या काळात की एकत्र येण्यातून कोरोना वाढतोय त्यामुळं त्या शाळा बंद ठेवायच्या. मात्र मुलं तर एनिवे एकत्र येतच आहेत. मग एकत्र येण्यातून ते खेळत आहेत तर त्यांचं शिकणं मात्र थांबलेलं आहे आता. तर त्यांचं शिकणं कसं चालू राहील यासाठी म्हणून मी पण लॉकडाऊनमध्ये नोकरी सोडून शेतीचे प्रयोग वेगवेगळे करत होतो, गावी होतो. तर मग मुलांसाठीचं एक शेती आधारित शिक्षण कसं करता येईल त्यांच्यासाठी म्हणून एक शाळा म्हणता येईल किंवा शिकण्याचं एक ठिकाण म्हणता येईल त्यासाठीचं एक हे सेंटर सुरू केलं होतं. त्याच्यामध्ये मुलं एकत्र यायची संध्याकाळी 1-2 तासांसाठीचं आणि त्यांच्या पाठ्यक्रमातल्या सगळ्या विषय असतील, गणित असेल, विज्ञान असेल, ह्या सगळ्या विषय शिकत असताना ते त्यांच्या शेतीशी कसं जोडता येईल त्याला असं बघितलं होतं. म्हणजे साध्या साध्या गोष्टी आहेत. आता त्यांना गणितामध्ये टक्केवारी काढायचं असते, बेरीज असतं, वजाबाकी असतं. ह्या सगळ्या गोष्टी पाठ्यपुस्तकात ज्या पद्धतीनं दिलेलं असतं की नुसत्याच कुठल्या तरी समजा अमुक उदाहरणं दिलेली असतात अशा, तर त्या समजा ह्या दिलेल्या उदाहरणावरून त्यांना त्यांचं जीवनाशी काही जोडता येत नाही. तर मी काय करायचो की मग तुमच्याकडे असलेली शेती किती आहे तर तुमच्या आईला विचारा, वडिलांना विचारा, त्यात किती बियाणं पेरता तुम्ही. मग बियाणं पेरण्यापूर्वी तुम्ही त्याचं काही बियाणाचं तपासणी करता का, उगवण क्षमता तपासणी करण्याच्या सोप्या सोप्या पद्धती आहेत. मग 100 बियाणं एका कापडाच्या मध्ये रोल करून ते भिजवून ठेवायचं. मग त्यापैकी किती उगवल्या, तर किती उगवल्या किती नाही उगवल्या, तर बेरीज वजाबाकीच्या गोष्टी आल्या. मग त्याच्यानंतर किती उगवल्या ह्या टक्केवारीच्या भाषेत सांगायचं. तर मग टक्केवारी काढणं त्यांना, हे गणिताशी जोडताना मात्र शेतीशी जोडणं त्यांना. मग कोणते फवारण्या केल्या जातात, आई वडिलांनी केलेला खर्चाचा हिशोब ठेवणं. मग त्या खर्चाच्या हिशोबाबरोबरच मग त्यांना मिळालेलं उत्पन्न त्याच्यातून वजाबाकी करून शिल्लक किती राहतं, मजुऱ्या किती होतात, ह्या सगळ्या नोंदी मुलांना करायला शिकवलं. मग ह्यातून ते एका अर्थानं गणित शिकत होते. दुसऱ्या बाजूला त्या आईवडिलांना पण अनेकांनी बोलून पण दाखवलं की हा मुलगा कधी न शेतीबद्दल विचारणारा बऱ्याच शेतीतल्या गोष्टी विचारायला लागल्या. त्यामुळं आईवडिलांना पण अनेकांना आपुलकी वाटायला लागलं. हे जसं गणिताचं आहे तसं भाषेच्या संदर्भात सुद्धा आता अनेक लुप्त होणारे शेती अवजारं वगैरे आहेत. तर शेतीच्या संदर्भातल्या अवजारांची यादी करणं, त्यांच्या नावांची, त्या अवजारावरून वेगवेगळे क्रियापदं आपल्या मराठी भाषेत मिळालेली आहेत. तर ती क्रियापदांची यादी तयार करणं, शेतीतल्या कामांच्या क्रियापदातलं कापणी असेल, खुरपणी असेल, निंदणी, ह्या सगळ्या क्रियापदं आहेत. किंवा अनेक वेळेचं मोजमाप सुद्धा शेतीच्या अवजारांवरून केलं जायचं आधी किंवा त्यातल्या साहित्यावरून. जसं की आता दिवस किती राहिला, तर सहज गावातील कोणी पण पुरुष किंवा कोणी शेतीत काम करणारा शेतकरी सांगतो की अजून कासराभर दिवस राहिलाय. दिवस मोजताना ते कासऱ्याचा वापर करतात. तर ह्या सगळ्या इंटरेस्टिंग गोष्टी साहित्याच्या अनुषंगानं मुलं एकत्र करू लागली. तर हा असं एक शिकण्याचं ठिकाण ते सृजन लर्निंग सेंटर म्हणून सुरू केलं होतं. म्हणजे मला असं वाटतं की आपलं शिकणं पण इंटरेस्टिंग पद्धतीने आणि शेतीच्या दृष्टिकोनातनं घेतलं तर गावरान मुलांना ते खरंच खूप चांगल्या पद्धतीने समजायला हवं. मला वाटतं याची ही संकल्पना आहे. सर तुम्ही एका NGO मध्ये कामही करता, सी नावाच्या, तर तिथं अनेक पद्धतीने इंटरेस्टिंग गोष्टीचे प्रकल्प केले जातात. तर ते कोणते प्रकल्प असतात? म्हणजे आता मी पर्यावरण शिक्षण केंद्रात माझ्या विद्यापीठी शिक्षणानंतर साधारण 2011 मध्ये इकडं जॉईन केलो. इथं जॉईन केल्यानंतर म्हणजे पहिल्यांदा मला इथे माझे जे काही कलिग होते सतीश आवटे, ते यांनी मला एक जाणीव करून दिली की अरे तुझ्याकडच्या ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा ज्ञान आहे. म्हणजे ती निव्वळ
तू जे अनुभव आहे तुझं, तू गावाकडून घेऊन आलेलं आहे. मी अनेक गावातल्या गोष्टी इंटरेस्टिंग शेअर करायचो त्यांच्यासोबत, किंवा शेतीतल्या वेगवेगळ्या प्रक्रिया शेअर करायचो त्यांच्यासोबत. ते म्हणायचं की हे ज्ञान आहे, म्हणजे हे सुद्धा ज्ञान आहे. हे नुसतं म्हणजे पहिल्यांदा मला विद्यापीठानं जे दिलं होतं की मी काहीच नाही, इथल्यासारख्या लोकांसारखं मला बोलता येत नाही की लिहिता येत नाही, ह्या सगळ्या गोष्टीमधून एक दडपणात गेलो होतो. अर्थात तिथेही 1-2 शिक्षक होते, यशवंत सुमंत सर होते तिथं, सुहास पळशीकर सर असतील, या सगळ्या लोकांनी थोडाफार आधार दिला होता. त्यांनी म्हटलं होतं की बाबा तुमचं हे पण ज्ञानच आहे, मात्र ओव्हरऑल तिथली रचना जी होती विद्यापीठाची सगळी, तर ते एक निगेटिव्हिटी देणारं होतं की तुम्हाला ह्या अमुक स्ट्रक्चरमध्ये बोलता आलं तरच तुम्ही इथं क्वालिफाय होऊ शकता असं. पण ती बाब सीईमध्ये आल्यानंतर थोडी दूर झाली. आणि त्याच्या आधी सुद्धा आम्ही युवा भारत नावाची एक संघटनामध्ये काम करत होतो. विलास सोनवणे तिथे आमचे कॉम्रेड होते, साथी. तर त्यांनी सुद्धा पहिल्यांदा मला ही जाणीव करून दिली होती की तू गावाकडून आलेला आहे, तू ज्या जातवर्गातून आलेला आहे, तू ज्या कामाच्या संस्कृतीमधून आलेला आहे, कल्चरमधून, त्यातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते तुझ्यात बिंबलेलं, त्याच्या आधारे तू उभं करायचं तुला काम. तू काहीतरी नवीन, ह्या इथल्या पोरांसारखं मी पण त्या पद्धतीनं बोलायला पाहिजे इंग्रजी, असं ह्याच्या स्पर्धेत जर गेला तर तू वाहून जाशील, ते रॅट रेस सारखं होईल. त्यामुळे ते सोडून तू तुझ्या आतलं काय आहे गावाकडचं मूळ शोधून ते उभं कर, असं त्यांनी सांगितलं होतं. म्हणून सीईमध्ये सुद्धा जॉईन झाल्यानंतर सतीश आवटे सरांची बऱ्यापैकी ह्या पद्धतीची विचारधारा असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीच मनातल्या दडपणा कमी होत गेल्या आणि वेगवेगळ्या प्रकल्पांवरती काम करायला सुरुवात केलं. पहिल्यांदा पश्चिम घाट विशेष इको क्लब योजना नावाची एक स्कीम होती महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण विभागाची. पर्यावरण विभागाची एक भूमिका होती त्या काळात की ह्या प्रोजेक्टसाठी काम करणारी जी काही कर्मचारी असतील ते प्युअर सायन्स केलेली लोक पाहिजेत. म्हणजे प्युअर सायन्स म्हणजे त्याच्यात बॉटनी असेल, केमिस्ट्री असेल, फिजिक्स असतील, हे सगळे. आणि तेव्हा इथल्या सीईतल्या अनेक लोकांनी आम्ही भूमिका अशी घेतली की पर्यावरणाचा प्रश्न हा केवळ निव्वळ त्या सायन्सच्या चौकटींपुरता मर्यादित नाही, तो मानवी प्रश्न आहे महत्त्वाचा. त्यामुळे तर सामाजिक शास्त्रातल्या लोकांची पण तितकीच गरज असते. ही भूमिका जेव्हा सीईनं घेतली तर त्यातून अजून एक धीर आला की खरंच बाबा ही गोष्ट गरजेची आहे. आणि तो शाळांसाठीच्या शिक्षणाचा कार्यक्रम होता. विद्यार्थी आणि शिक्षकांचं प्रशिक्षण असायचं त्याच्यामध्ये. त्यांच्यासाठी छोटे छोटे उपक्रम आम्हाला लिहिण्याची संधी मिळाली. त्यातून तो एक शाळा व्यवस्था नावाची गोष्ट काय आहे ती एक लक्षात आली त्या प्रकल्पाच्या दरम्यान. त्याच्यानंतर मग पुढं एक छोटे मोठे 2-3 प्रोजेक्ट केल्या. त्याच्यानंतर मग महाराष्ट्र जनुकोश नावाचा एक मोठा कार्यक्रम 5 वर्षाचा, त्याचा एक अनुभव चांगला मिळाला. त्याच्या अंतर्गत मुलांच्या शिक्षणाविषयी, शिकण्याच्या प्रक्रियेविषयी, त्यांच्या मूल्यांकनाविषयी बऱ्याच गोष्टी तपशिलात समजल्या आणि त्यातून बरेच मुलांसाठीचे प्रकल्पसुद्धा लिहिता आल्या. जे शाळेत आता त्यांचं सतत आणि सर्वंकष मूल्यांकन केलं जातं, त्याच्यासाठीचे प्रकल्प तिथं लिहिण्याचा एक अनुभव मिळाला. तर ते एक इंटरेस्टिंग अनुभव आहे. नाही, नक्कीच. आणि मला असं वाटतं की बहुतेक सीनं तुम्हाला स्वतःला पण घडवलं. बरोबर आहे. हा, की तुम्ही एका वेगळ्या बॅकग्राऊंड मधून आला की तुम्हाला नवीन वाट दिसली की आपण एक आहोत, आपल्याला पण काहीतरी येतं. हा जो स्वतःवरचा एक विश्वास असतो तो पण मला वाटते सीने नक्कीच दिला असं वाटतं. हा, बरोबर आहे. म्हणजे ते तसं दोन्ही बाजून असतं. म्हणजे एका अर्थानं ते तुम्हाला पण तसं ठासावं लागतं, सारखं सारखं सांगावे लागतात. तुमचे एक्सपिरियन्स हे कसे ज्ञान म्हणून कुठं कुठं कॉन्ट्रीब्युट करतात. मग दोन्ही बाजूनं, म्हणजे व्यक्तीकडून संस्था समृद्ध होते, संस्थेकडून व्यक्ती, दोन्ही अनुषंगानं. आणि मला असं वाटतं की संस्था आपल्याला घेते म्हणजे आपल्यात काहीतरी गट्स आहे म्हणूनच संस्था आपल्याला हायर करते. बरोबर, असं मला वाटतं. त्यामुळे तुम्ही आधीच होता, फक्त जे तुम्हाला गुण काही सापडले नव्हते ते सतीश सरांच्या निमित्तानं ते गुण सापडलेत असं म्हणणं वावगं ठरणार नाही. म्हणता येईल तसं. सर, आता एक मी वेगळाच प्रश्न विचारते. मी फेसबुक वॉलवर निसर्ग शाळा ही कन्सेप्ट वाचली, तर तुम्हाला वाटतं की खरंच पुढच्या पिढ्यांना निसर्ग शाळा शिकणं ही खरंच महत्वाची गोष्ट आहे? हा, म्हणजे आता जर मी कालच कुणाशी तरी बोलताना म्हणत होतो की 7वी पर्यंत
कर्वे इन्स्टिट्यूटचे मुलं आली होती, त्यांना थोडं CE बद्दल ओरिएंटेशन करायचं होतं. तिथं हा मुद्दा मी शेअर करत होतो की मी आणि माझा एक मित्र आहे गावाकडचा, नांदेड देगलूर मधला. तर 7वी नंतर मी शिकण्यासाठी म्हणून गाव सोडलं आणि उदगीर तालुक्यामध्ये आश्रम शाळेत मी डिग्र्या घेत पुढे निघालो. 7वी नंतर 8वी 9वी 10वी 11वी 12वी असं. मात्र मित्र गावातच राहिला. तो शिकत होता पण गावात राहून शिकत होता. आणि दुसरे काही एक मित्र होते आमचे, त्यांनी शाळा सोडलीच त्यांनी, मात्र शिकणं त्यांचं थांबलं नाही. आणि मी जरी पुढे डिग्र्या घेत गेलो तरी माझं शिकणं बऱ्यापैकी थांबलं. म्हणजे माझं जे काही आत्ता मला समज आहे त्यातल्या निसर्गाबद्दल, तिथल्या पीक पाण्याबद्दल, हे सगळं बहुतेक हे त्या 7वी पर्यंतच्या समजेवर आधारित आहेत अजूनही. नंतर मी थोडं अभ्यास करून परत रिव्हिजिट करून काही मिळवल्या, मात्र तो लहानपणीचा तुमचा जो कालखंड आहे तो किती नीटपणे तुम्ही त्या भागात घालवता, निसर्गात घालवता, त्याच्यावरच अवलंबून असतं. त्या काळात मी शेती ज्या पद्धतीनं पाहिलंय, शेतीतली कामं पाहिलीत, पिकं पाहिलीत, त्याच्यावरची किडी रोग, शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतकऱ्यांना किती तारांबळ होतो त्यांचं. अनेकदा पाऊस आलेला आहे आणि तिथं काहीतरी रास तुमचं पडलेलं आहे, त्याच्यावर झाकायला काही नाही, तुमच्याकडं एकच माणूस आहे, त्याची ओढाताण होते. हे सगळ्या गोष्टी पाहिल्यात. हे सगळं ते त्या काळात पाहणं, त्या काळात अनुभवणं, झाडं पाहणं, त्या काळातल्या झाडांच्या वेगवेगळ्या उपयोगाबद्दलच्या गोष्टी पाहणं, तर ही सगळी समृद्धता जी येते ती निसर्गाच्या शाळेतून येते. तर आता अलीकडं थोडीफार पाठ्यपुस्तकं पण बदलली आणि परत तो एक विचार येतो की चला निसर्गाशी जोडून शिकायला पाहिजे. मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये जो झाला होता की प्रकार, अगदी शाळेला गावापासून तोडणं, निसर्गापासून तोडणं, तुम्ही त्या 4 भिंतीच्या खोलीमध्ये बसून जे काही कागदावरती रेघोट्या ओढणार तेच खरं शिक्षण. म्हणजे हे इम्प्रेशन असणारे अनेक लोक, मी जेव्हा सृजन लर्निंग सेंटरच्या माध्यमातून मुलांना शिकवायचो तेव्हा काही पालक येऊन म्हणायचे, अहो ते सगळं ठीक आहे, तुम्ही जे गाणे वगैरे घेता मुलांसोबत किंवा हे सगळं बियाणाचं काहीतरी करतात ते ठीक आहे, पण आमच्या मुलांना शिकवा. त्यांचं म्हणायचं उद्देश असा असायचा की हेतून शिक्षण होत नाही त्यांचं, तुम्ही त्यांना पाढे शिकवा किंवा कागदावरती काहीतरी करायला शिकवा, हे त्यांचं म्हणणं असायचं. म्हणजे हे एक मानसिकता पण पिढींची एक तयार झाली होती. पण त्यातून मी पाहिलं की बरेच लोक की ते एक तुटलेपणा असतो. म्हणजे अनेक ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये सुद्धा मुलं जे ग्रामसेवक म्हणून येतात ॲग्रिकल्चरचा कोर्स करून, त्यांना शेतीबद्दलचं माहितीच नसतं. त्याला कोणतरी शेतकरी सांगितल्यानंतर बऱ्याच गोष्टी कळतात, त्याला फक्त औषधाची नावं माहिती असतात. तर त्यामुळं निसर्गाशी जोडणं, निसर्गाची शाळा सतत चालू ठेवणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की त्या एका मुलाला निसर्ग म्हणजे म्हणतो ना आपण, माणूस मातीतून आला आणि मातीतच जाणार, तर ती मातीची त्याला आठवण ठेवणं पण तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे योगायोगाने आजकाल शहरी सिटीतली मुलं की त्यांना माहित नाही की एक बीज घातल्यावर किती त्याला वेळ लागतो, काय लागतो, हे त्यांना माहित नाही. त्यामुळे मला असं वाटतं की जर अशा काही शाळा, निसर्ग शाळा उपलब्ध झाल्या तर त्या मुलांना त्यांचा एक दृष्टिकोन वेगळा तयार होईल असं वाटतं. बरोबर. आणि आता सध्याचा म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग किंवा पर्यावरण हा खूप मोठा प्रश्न आहे. तर पर्यावरण दृष्टीनं शाश्वत विकास याबद्दल तुमचं मत काय? खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. शाश्वत विकास म्हणजे काय? अनेकदा पर्यावरणीय प्रश्न हाच सुद्धा मुळात नीट समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे आत्ताचा पर्यावरणीय प्रश्न हा मला वाटतं की एखादी गोष्ट घडते किंवा ग्लोबल वॉर्मिंग घडते किंवा आपलं क्लायमेट चेंज होतंय, त्यातून येणारा धोका आहे हा एक प्रश्नच आहे तसा खराखुरा पर्यावरणीय प्रश्न. मात्र आत्ताच्या घडीचा पर्यावरणीय क्षेत्रातला सगळ्यात मोठा प्रश्न मला असं वाटतं की नीट समज नसण्याचाच प्रश्न आहे. शाश्वत विकास जशी संकल्पना तू उच्चारली की शाश्वत विकास कशाला म्हणायचं, काय म्हणजे शाश्वत विकास किंवा पर्यावरण म्हणजे काय? म्हणजे अनेकदा आपण आंदोलनं पाहतो, चळवळी पाहतो की अमुक वाचलं पाहिजे, तमुक वाचलं पाहिजे, तमुकाचं संरक्षण झालं पाहिजे.
तर साधे साधे काही प्रश्न विचारायचे त्याला, की पर्यावरण क्षेत्रात ही अशा ज्या काही आंदोलनं होतात, की बाबा तुला काय वाचवायचं आहे, किंवा एक व्यक्ती म्हणून किंवा एक समुदाय म्हणून जे आंदोलनं होत आहेत किंवा कुठे पण रस्त्यावर येत आहेत, की त्यांना काय वाचवायचं आहे नेमकं, त्यातून काहीतरी एक गोष्ट पुढे येईल. मला वाटलं असं कोणी म्हणेल की इथं शहरी भागात आपण बसलोय, इथं चर्चा करतोय म्हणून मी म्हणेल की एखाद्याला वाटेल की आम्हाला अमुक एक डोंगर वाचवायचा आहे. पुढचा प्रश्न विचारायचा आहे की कुणापासून वाचवायचा आहे, म्हणजे काही नैसर्गिक संकट आहेत का, काही ह्युमन एलिमेंट आहे ज्यांनी त्याच्यावर घाला घातलाय त्यांच्यापासून वाचवायचा आहे का, कुणापासून वाचवायचा आहे नेमकं. आणि पुढचा मुद्दा आहे की तो कुणासाठी वाचवायचा आहे. अर्थात भविष्यासाठी आपल्या सगळ्यांच्या, पण तसं ते नेमकं त्या त्या ठिकाणच्या प्रश्नाबाबतीत असतं का, की लार्जर फ्युचरसाठी, लार्जर पिढींसाठी, सगळ्या समाजासाठी वाचवायचं आहे असं असतं का. तर तसं नसतं ते. म्हणजे ते वरवर बोलत असताना तसं असतं, मात्र त्याचं नुकतं जवळचं इंटरेस्ट कुठल्या तरी एखाद्या समुदायासोबतचं जोडलेलं असतं. त्या ह्या सगळ्या प्रश्नांमध्ये एक सामाजिक शाश्वतताचा भाग येतो. म्हणजे शाश्वत विकास हे 3 पिलरवरती उभा राहिलेला गोष्ट आहे. एक आहे तर पर्यावरणीय शाश्वतता त्याच्यात पाहिजे, म्हणजे पर्यावरणीय दृष्ट्या भविष्यातल्या पिढ्यांचं हे सर्व निसर्ग संपत्ती जी आहे ती जपली गेली पाहिजे. दुसरं आहे आर्थिक शाश्वतता, म्हणजे ते जपत असताना आर्थिक डोलारा पण कोलमडता कामा नये. आणि तिसरं महत्वाचं आहे की सामाजिक शाश्वतता, म्हणजे कुठल्या तरी एखाद्या जात वर्गाकडे सगळी रिसोर्सेस जात आहेत आणि ते टिकले आहेत असं पण होता कामा नये. त्यावरचा अधिकार सगळ्यांचा सारखा आहे का. तर हे 3 प्रश्न जर आपण विचारात घेतले तर तो शाश्वत विकासाच्या दिशेने आपण जाण्याचा प्रयत्न करू, ह्या 3च्या समाधानकारक उत्तरामधून. साधं एक उदाहरण जर आपण टेकडीचं घेतलं म्हणून सांगतो, की मी तुला जर एखादं कोणीतरी सांगितलं की अमुक एक टेकडी आहे, तिथं दररोज सकाळी येऊन मुलं किंवा काही गट पाणी टाकतं झाडांना, सगळं पाण्याची व्यवस्था करून मग ती झाडं टिकवतो. वरवर ते वाटतं की हे खूप छान पर्यावरणाचं काम आहे, अनेक लोक त्याच्या बातम्या वगैरे पण येतात. पण पुढं ह्या प्रश्नाच्या थोडं खोलात गेलं तर ती लोक तिथं झाडं लावत आहेत आणि तिथल्या स्थानिकांचं जे आहे ते टेकडी पिढ्यानपिढ्या तिथं आहे, टेकडी पिढ्यानपिढ्या तिथं आजूबाजूला लोक आहेत, त्या लोकांचं तिथलं टेकडीवरचं वावर आहे, त्यांच्याकडं गुरुढोरं आहेत. म्हणजे आता त्या टेकड्या सगळ्या शहरात आल्या असतील तरी जुन्या काळापासून त्यांच्याकडे अजूनही गुरुढोरं आहेत. आता अनेकांच्या घरात गॅस वगैरे आलेलं असलं तरी तिथली अनेक समुदाय, अनेक लोक अजूनही चुलीचा वापर करतात, लाकूड फाट्यासाठी त्या डोंगराचा वापर करतात. हे पिढ्यानपिढ्या चालत आलेलं त्यांचं त्या डोंगरावरचं हक्क आहे. म्हणजे आता डोंगर वाचवायचा आहे म्हणून मग त्या समुदायांना दूर करणं त्या डोंगरांपासून, हे आपल्या शाश्वत विकासाच्या परिभाषेत बसतं का. तर नाही बसत. त्यांचं त्याच्यावरचं पण अधिकार आहे, त्यांच्या गुराढोरांचा पण अधिकार आहे जुन्या काळापासून. आता ह्या डोंगराच्या टेकडीच्या आजूबाजूला तुमची फ्लॅट झाली असतील आणि तुम्हाला शुद्ध हवा पाहिजे म्हणून तुम्ही तिथं झाडं लावून हा डोंगर आता टिकवला पाहिजे असं जर म्हणत असाल तर तुमच्या अधिकाराबद्दल बोलताय तुम्ही. तुम्हाला पांघरून आहे की शाश्वत विकास किंवा आपलं निसर्ग जपलं पाहिजे, टेकडी जपलं पाहिजे. तर मग त्या तिथल्या समुदायांचा सुद्धा त्याच्यावरती हक्क कसं स्थापन करता येईल. आणि काही आपल्या इकॉलॉजिस्टनी स्टडी सुद्धा केलेली आहे अशा डोंगरांचा. पुण्यातल्या आशिष नेर्लेकर म्हणून एक अभ्यासक आहेत, त्यांनी ह्या डोंगराचं इथलं इकोसिस्टीम कोणतं आहे त्याच्याबद्दलचं स्टडी करून त्यांनी सांगितलं की हा सवाना टाईप इकोसिस्टीम आहे, म्हणजे त्याच्यावरती गुरंढोरं असायलाच पाहिजे, जायलाच पाहिजे. तिथे खुरटी स्वरूपाची झाडं असायला पाहिजे, कवठाची, बोराची झाडं पाहिजेत. ही सगळी झाडं काढून, हिवराची झाडं पाहिजेत, ही झाडं सगळं काढून तिथं वड पिंपळ मोठ्या प्रमाणात लावायचं. आणि ती टेकडी आम्ही वाचवली आणि टेकडी जतन करतोय म्हणजे पर्यावरण आम्ही वाचवतोय असा जो आव आणला जातो. हे आता एक उदाहरण म्हणून घेतलं. हाच मुद्दा आपण गावाच्या ठिकाणच्या वेगवेगळ्या प्रश्नांच्या बाबतीत घेऊ शकतो, एखाद्या नदी वाचवण्याच्या प्रकल्पाबाबत घेऊ शकतो. समुदाय म्हणून, लोक म्हणून लोकांचे अधिकार काय आहेत
एखादं डोंगर वाचवायचं असेल किंवा एखादं कुठलं तरी जंगल वाचवायचं आहे किंवा एखादं संरक्षित क्षेत्र उभं करायचं असेल तर तिथल्या त्या मूळच्या रहिवासी लोकांचं काय. तर जैवविविधता कायदा 2002 थोड्याफार प्रमाणात ह्या प्रश्नांची चर्चा करून लोकांची मतं ध्यानात घेतली पाहिजे. आता लोक जैवविविधता नोंदवही प्रत्येक गावाला करणं कंपल्सरी आहे. पण महाराष्ट्र शासनाच्या जैवविविधता बोर्डानं NGT मध्ये आपला अहवाल सादर करत असताना त्यांनी सांगितलं की आम्ही 99% गावांचं जैवविविधता नोंदवही पूर्ण केलेली आहे. पण तुम्ही कुठलाही असा खडा टाकून 10 गावांमध्ये फोन करून विचारलात तुमच्या गावातलं जैवविविधता नोंदवही झालेली आहे का, ते कुठं आहे तुम्हाला माहिती आहे का, तर 10 पैकी 9 लोक सांगतील की आम्हाला ते काय हे माहीतच नाही. तर ह्या गुणवत्तेचं जर ते कायद्याची अंमलबजावणी होत असेल तर आपण शाश्वत विकासापासून उलट प्रवास केलाय किंवा अजून खूप लांब आहोत असं मला वाटते. त्यामुळं नीट प्रश्न समजून घेणं हे खूप मोठं आता प्रश्न आहे आत्ताचं. नाही, आणि दुसरी मला अशी गोष्ट वाटते की पर्यावरण वाचवणं म्हणजे फक्त झाडं लावणं, ही एक मिसकन्सेप्शन फार असतं की झाडं लावलं की आमचं पर्यावरणाबद्दलचं कर्तव्य संपलं. ही पण अशी लोक खूप बघितलेत आणि ती पण जसं म्हणलं जसं मगाशी तुम्ही प्रश्न, चुकीची झाडं लावायची, एक 4 सेल्फी काढायच्या, आम्ही पर्यावरण 5 जूनला असतं ते सगळं करायचं, हे पण आजकाल खूप वाढलं. म्हणजे ते पर्यावरणाचं काम ते का मांडलं गेलं, कारण कुणी विचारलं तर अनेकदा आम्हाला पण मंत्रालयाकडून अनेकदा यायचं की म्हणजे तुम्ही दाखवता येण्याजोगं काहीतरी काम करा. म्हणजे मुलांचे शिक्षण किंवा मुलांनी खोलीतून बाहेर जाताना लाईट बंद करणं किंवा नळ नीट बंद करणं, ह्या सगळ्या गोष्टी मुलं किंवा ती एक पिढी शिकली तर ती त्याच्या व्यवहारांमध्ये येईल याच्यावरती आम्ही जास्त भर द्यायचो. किंवा मुलांच्या झाडांबद्दलचं समज विकसित करणं, झाडाच्या उपयोगाबद्दल याच्यावर आम्ही जास्त फोकस करायचो. मात्र ठीक आहे, हे पण ह्याच्यातून दाखवता येण्यासारखं काय आहे, दाखवण्यासारखं किती झाडं लावली, मग हे झाड हे पर्यावरणाचं काम यातून बनतं, कारण तुम्हाला काहीतरी दाखवण्यासारखी गोष्ट त्यातून तयार होतं. म्हणून मग अनेकदा त्यातून पण अर्धवट ज्ञान, मग झाड भरकन वाढणारी किंवा मोठं झाड काहीतरी, आणि मग त्यानंतर त्याचे बर्थडे करायचे. आता मी अनेकदा सहजपणे बोलतो की ते रक्षाबंधनला मुलं जे झाडांना राख्या बांधतात तर त्या साहित्यामध्ये इतकं प्लास्टिकच्या त्या सगळ्या गोष्टी असतात, तर त्या सगळ्या बांधलेल्या राख्यांचं प्लास्टिकचा कचरा एकत्र केला तर तो एक मोठा प्रश्न आहे की म्हणजे तुम्ही इतकं त्या हे पद्धतीने केलंय. माणसाला पण जो राखी म्हणतो आपण म्हणतो सैल म्हणून करकोचून बांधू, आणि राख्या म्हणजे अशा करकोचून बांधतात, ते पण मी बघितलंय स्वतः. म्हणजे राखी बांधण्यापुरतं, आता बांधून झालं की झालं, ते एक इव्हेंट केला, फोटो काढला. म्हणजे पर्यावरणीय कामाच्या ह्या सगळ्या याच्यामधून निर्माण होणारा पर्यावरणीय प्रश्न ह्याच्यावरती आपल्याला थोडं बोलायला पाहिजे. त्याला एक एपिसोड होऊन बरोबर. नाही सर, मला खरं तुमच्याशी म्हणजे गप्पा मारून छान वाटलं आणि खूप नवीन, म्हणजे खरंच इतके दिवस आपण शाश्वत विकास मग नुसतं ऐकणं आणि त्याच्याबद्दल समजून घेणं ही खरंच मोठी गोष्ट आहे. तर मी श्रिया चाय विथ गप्पामध्ये तर इथेच थांबतीये. माझा पूर्ण एपिसोड बघायचा आहे आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे, कारण का इथे प्रत्येकाची वाट वेगळी असते आणि प्रत्येकाची स्टोरी वेगळी असते.